नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMC सोलापूर भरती 2025 या परीक्षेसाठी 2025 या वर्षातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या चालू घडामोडी पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण रॅपिड फायर स्वरूपात पाहणार आहोत. परीक्षेसाठी तुमचा अभ्यास झाला आहे असं समजून हे रिव्हिजन स्वरूपातील लेक्चर असेल. या लेक्चरमध्ये आपण पाठीमागे झालेल्या GMC भरतीमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न होते त्याच प्रकारचे 50 MCQ जे 2025 या वर्षातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते आपण येथे कव्हर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, इस्रोचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे 11वे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, रणजी ट्रॉफी 2025चा विजेता संघ कोणता आहे? तर रणजी ट्रॉफी 2025 ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण ही खूप गाजलेली स्पर्धा होती आणि 2025च्या रणजी ट्रॉफीचा विजेता ठरलेला संघ आहे विदर्भ हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑस्कर 2025मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर 2025च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बेस्ट डिरेक्टरचा पुरस्कार जिंकलेला आहे शॉन बेकर यांनी, आणि हा पुरस्कार शॉन बेकरने अनोरा या चित्रपटासाठी जिंकलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा 24 एप्रिलला साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, ल्युपेक्स मिशन हे कोणत्या 2 अंतराळ संस्थांमधील संयुक्त चंद्र अन्वेषण म्हणजेच लुनार एक्सप्लोरेशन उपक्रम आहे? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा उपक्रम आहे ल्युपेक्स मिशन, आणि यालाच चंद्रयान 5 देखील म्हटलं जातं. त्यामुळे हे भारताच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा उपक्रम आहे, आणि हा चंद्रयान 5 उपक्रम भारत आणि जपान म्हणजेच भारताची स्पेस रिसर्च संस्था इस्रो आणि जपानची स्पेस रिसर्च संस्था जाक्सा या 2 संस्था संयुक्तपणे हा उपक्रम पार पाडणार आहेत. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026मध्ये कोणती भारतीय संस्था ही पहिल्या क्रमांकावर आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे ही देखील खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर 2026साठी जी रँकिंग जाहीर झाली त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली भारतीय संस्था आहे IIT दिल्ली ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 7, विम्बल्डन 2025 पुरुष एकेरीचा किताब कोण जिंकला? तर टेनिसमधील प्रसिद्ध असलेली विम्बल्डन 2025चा किताब जिंकलेला आहे जॅनिक सिन्नर याने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणाला मिळाला? तर मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब मनिका विश्वकर्मा यांना मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 9, सप्टेंबर 2025मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा 100% पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाईल. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा जो पुरस्कार असतो तो चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी, आणि हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे मोहनलाल यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. 2023चा जो 2025मध्ये देण्यात आलेला आहे तो मिळालेला आहे मोहनलाल यांना. त्यामुळे लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 10, 180 देशांमधील जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल 2025चा वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर जवळपास 180 देशांमध्ये जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी 2025 हा अवॉर्ड मिळालेला आहे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे.
जे विद्यार्थी वेगवेगळ्या सरसेवा भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे चालू घडामोडी 2025च्या नोट स्वरूपाचा एक कोर्स आहे. या कोर्समध्ये आपण 2025 या वर्षातील जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. हा कोर्स PDF स्वरूपात असेल आणि ही PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील, त्याचबरोबर यांच्या प्रिंट देखील काढता येतील. आणि हा जो कोर्स आहे तो कोर्स पूर्णपणे हा वन लाईनर स्वरूपात असेल, त्यामुळे याची रिव्हिजन करणं तुम्हाला सोपे जाईल. त्याचबरोबर या PDF मध्ये जे करंट अफेअर असेल ते घटकनिहाय आणि मंथ वाईज स्वरूपात ते दिलेले असेल, त्यामुळे याचा अभ्यास करणं तुमच्यासाठी अजून जास्त सोपं होऊन जाईल. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. त्याचबरोबर या कोर्सची जी सॅम्पल PDF आहे ती देखील तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळून जाईल. ही जर सॅम्पल PDF तुम्हाला आवडली तरच तुम्ही हा कोर्स परचेस करा. या आपल्या चालू घडामोडींच्या नोट्स प्लस आपले जे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत या दोन्हीचे कॉम्बिनेशनने तुम्हाला चालू घडामोडींमध्ये मॅक्झिमम आउटपुट मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 11. भारतामध्ये सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंक सोबत भागीदारी करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर भारतामध्ये सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंक सोबत भागीदारी करणारे पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताचा पहिला वन्यजीव सुरक्षित म्हणजेच वाईल्ड लाईफ सेफ रस्ता कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेला आहे? तर वन्यजीवांसाठी सेफ असलेला अशा स्वरूपाचा पहिलाच रस्ता वाईल्ड लाईफ सेफ रोड तयार करण्यात आलेला आहे नॅशनल हायवे क्रमांक 45वर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत एकतर तुम्हाला नॅशनल हायवे क्रमांक 45 याच्यावरती प्रश्न येईल किंवा ते विचारतील की कोणत्या राज्यात हा बनवण्यात आलेला आहे. तर हा बनवण्यात आलेला आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर जगामधले सर्वाधिक शक्तिशाली असे हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केलेले आहे भारत या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ही जी अनाऊन्समेंट आहे शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिनची ती केलेली आहे भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. त्यामुळे पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ही जी अनाऊन्समेंट आहे किंवा ही जी घोषणा आहे ती कोणी केलेली? तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. त्याचबरोबर हे जे हायड्रोजन ट्रेन इंजिन आहे याचे पॉवर आउटपुट किती आहे? तर ते आहे 1200 HP 1200 हॉर्स पॉवर एवढी क्षमता असलेले हे हायड्रोजन ट्रेन इंजिन असणार आहे. आणि याची जी ट्रायल घेतलेली आहे या इंजिनची जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिनची, या ट्रायलचा मार्ग होता जिंद ते सोनीपत हा हरियाणामधील. जिंद ते सोनीपत या मार्गावरती या हायड्रोजन ट्रेन इंजिनची चाचणी घेतली होती. प्रश्न क्रमांक 14. नक्ष हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा जो नक्ष उपक्रम आहे हा उपक्रम काय आहे? तर जे शहरी भूमी अभिलेख आहे त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा नक्ष उपक्रम राबवला जात आहे. आणि हा उपक्रम सुरू केलेला आहे ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 15. अंतराळातील कचरा म्हणजेच स्पेस डेब्रिस काढण्यासाठी कोणत्या भारतीय कंपनीने ॲस्ट्रोस्केल जापान या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? तर भारताच्या बेलाट्रिक्स एरोस्पेस या कंपनीने जपानच्या ॲस्ट्रोस्केल जापान या कंपनीसोबत जो अंतराळातील कचरा आहे स्पेस डेब्रिस तो काढण्यासाठी भागीदारी केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेलाट्रिक्स एरोस्पेस हे. ही एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 16.
2025मध्ये आपल्या प्रोजेक्ट कुपरसाठी पहिल्या 27 उपग्रहांचे प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केले? तर प्रोजेक्ट कुपर हा जो उपक्रम आहे तो आहे अमेझॉन या संस्थेचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, हा प्रोजेक्ट कुपर काय आहे? तर हा जगभरामध्ये जे उपग्रहांचे इंटरनेट नेटवर्क आहे, म्हणजेच सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्क, हे जगभरामध्ये प्रस्थापित करण्यासाठी किंवा इस्टॅब्लिश करण्यासाठी हा प्रोजेक्ट कुपर राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच अमेझॉनने पहिल्या 27 उपग्रहांचे प्रक्षेपण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17वा, आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी 2025मध्ये CBIने कोणती मोहीम सुरू केलेली? तर इंटरनॅशनली ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी 2025मध्ये CBIने सुरू केलेली मोहीम होती ऑपरेशन हॉक ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, INS गुलदारच्या आसपास भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे उभारले जाणार आहे? तर INS गुलदार याच्या आसपास भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणजे अंडर वॉटर म्युझियम महाराष्ट्र या राज्यात उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याजवळ हे उभारले जाणार आहे. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते ठरलेले आहे? तर अर्थुंकल पोलीस स्टेशन जे केरळमध्ये आहे, तर हे अर्थुंकल पोलीस स्टेशन भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. 2025मध्ये आदी कर्मयोगी अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर 2025मध्ये नुकताच सुरू केलेला आदी कर्मयोगी अभियान सुरू केलेले आहे आदिवासी कामकाज मंत्रालयाने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 21, मैत्री नावाचा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सप्टेंबर 2025मध्ये पार पडला? जो मैत्री या नावाचा युद्ध सराव सप्टेंबरमध्ये पार पडलेला आहे तो भारत आणि थायलंड या 2 देशांच्या दरम्यान पार पडला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर असेल. आणि हा जो 2025चा मैत्री युद्ध सराव होता ही याची 14वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 22, द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्यकाळात कोणती 2 लढाऊ विमानं उडवली ज्यामुळे त्या तसे करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या? तर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये 2 लढाऊ विमाने उडवलेली आहेत किंवा त्या 2 लढाऊ विमानांनी त्यांनी प्रवास केलेला आहे आणि तशा करणाऱ्या त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेले आहेत. तर ती 2 विमाने कोणती आहेत? तर ती आहेत राफेल विमान आणि सुकोई 30 MKI विमान. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, नोव्हेंबर 2025मध्ये ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या 13व्या आवृत्तीचा विजेता कोणता संघ ठरला? तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या 13व्या आवृत्तीचा विजेता ठरलेला आहे भारत हा देश. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो वर्ल्ड कप होता तो भारत आणि श्रीलंका या 2 देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेला. त्यामुळे याचे आयोजन कोणी केलेले याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. याचा विजेता ठरलेला संघ आहे भारत आणि उपविजेता ठरलेला संघ आहे दक्षिण आफ्रिका. म्हणजे दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याचबरोबर या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवलेले आहेत भारताच्या दीप्ती शर्मा यांनी. दीप्ती शर्मा यांनी एकूण 22 विकेट्स मिळवलेले आहेत आणि सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या त्या खेळाडू ठरलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, मिस युनिव्हर्स 2025 म्हणून कोणाची निवड झाली आहे?
तर मिस युनिव्हर्स 2025 म्हणून निवड झालेली आहे फातिमा बॉश यांची. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. ही जी 2025ची मिस युनिव्हर्स स्पर्धा होती ती एकूण 74वी मिस युनिव्हर्स स्पर्धा होती आणि ही 74वी स्पर्धा कोठे भरलेली आहे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर ही स्पर्धा भरलेली आहे थायलंड या देशामध्ये. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा, या ठिकाणावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, जगातील सर्वात उंच 77 फूट उंच भगवान रामांची कांस्य मूर्ती कोणत्या राज्यात आहे? तर 77 फूट उंच असलेली भगवान रामांची कांस्य मूर्ती ही जगातील सर्वात उंच मूर्ती ठरलेली आहे आणि ही आहे गोवा या राज्यामध्ये. आणि या ज्या मूर्ती आहेत ही भगवान रामांची याचे उद्घाटन कोणी केलेले? तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मूर्तीचे उद्घाटन केलेले. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, पेपरमध्ये अशा प्रकारचे उद्घाटनावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गोवा याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26, पार्लमेंट पॉवर्स फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पार्लमेंट पॉवर्स फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक आहेत KS चौहान हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 27, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताच्या कृषी क्षेत्राचा GDP मध्ये किती टक्के वाटा होता? तर जे आर्थिक वर्ष 2024 होते या वर्षामध्ये भारताचा कृषी क्षेत्र जे आहे त्याचा GDP मध्ये असलेला वाटा होता 16% एवढा. म्हणजे एकूण GDPच्या 16% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी माहिती आहे ती 2024 या आर्थिक वर्षाशी संबंधित असेल. त्याचबरोबर 2024च्या डेटानुसार 46.1% एवढी लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. आणि यात 46.1% एवढ्या लोकसंख्येद्वारे एकूण 16% योगदान GDP मध्ये दिले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकणारी टीम कोणती आहे? तर नुकताच झालेला कबड्डी वर्ल्ड कप 2025 हा जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला याच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की याचा होस्ट कोण होता किंवा कोणत्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी स्पर्धा पार पडली? तर ही स्पर्धा इंग्लंड या देशात पार पडली होती. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर असा प्रश्न देखील ते विचारू शकतात की मेन्स टीमचा कबड्डी वर्ल्ड कप 2025 कोणी जिंकला? तर तो जिंकलेला आहे भारतीय संघाने. किंवा त्याच्यानंतर ते असा देखील प्रश्न विचारू शकतात की वुमेन्स टीमचा कबड्डी वर्ल्ड कप जो झाला 2025चा तो कोणत्या देशाने जिंकला? तर तो देखील भारतीय संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 29, अंगटाडच्या रेडीनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजीज इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ही जी संस्था आहे ती वेगवेगळे निर्देशांक असे जाहीर करत असते आणि त्यापैकीच एक रेडीनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजीज इंडेक्स 2025 जो आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 36वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग या इंडेक्समध्ये टॉपचा परफॉर्मन्स कोणी दिलेला आहे किंवा याच्यामध्ये टॉप कोणत्या देशाने केलेले आहे? तर तो देश आहे USA, अमेरिका हा देश. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30, ऐतिहासिक संशोधनासाठी प्रसिद्ध उगादी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा जो उगादी पुरस्कार असतो तो पुरस्कार दिला जातो ऐतिहासिक संशोधनासाठी आणि याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा जो पुरस्कार आहे उगादी पुरस्कार 2025 तो देण्यात आलेला आहे मायना स्वामी यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31,
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्लोबल AI व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 नुसार भारताची रँक काय आहे? तर हा अजून एक महत्त्वाचा इंडेक्स आहे. ग्लोबल AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक आहे 3री. तेव्हा पर्याय क्रमांक 2 ही याची योग्य उत्तर आहे. आता या रँकिंगमध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर तो आहे अमेरिकेचा. दुसरा क्रमांक कोणाचा आहे? तर तो आहे चीन या देशाचा. आणि मग 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत. त्यामुळे हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 32. महाक्राईम OS AI प्लॅटफॉर्म हे महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेले आहे? तर हा क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि ॲनालिटिक्सचा स्टडी करण्यासाठी हे एक महाक्राईम OS हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेले एक प्लॅटफॉर्म महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे. त्याच्यासाठी त्यांनी मदत घेतलेली आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीची. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. द बँकर्स बँक ऑफ द इयर अवॉर्ड 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून कोणत्या बँकेला पुरस्कार मिळाला? तर हा एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे बँकिंग क्षेत्रातील, द बँकर्स बँक ऑफ द इयर अवॉर्ड. आणि हा 2025साठीचा सोहळा पार पडलेला असून यामध्ये भारताची सर्वोत्तम बँक, बेस्ट बँक ऑफ इंडिया म्हणून पुरस्कार मिळालेला आहे बँक ऑफ बडोदा या बँकेला. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 34. कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कसोटी क्रिकेट असेल, टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट असेल आणि T20 क्रिकेट असेल, तर याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला प्रत्येक क्रीडा प्रकारात किमान 100 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 35. टाइम्सच्या 2025 मधील CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर टाइम्सतर्फे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या निवडी केल्या जातात किंवा पुरस्कार दिले जातात. त्याच्यामध्येच हे एक महत्त्वाचा अवॉर्ड असतो CEO ऑफ द इयर. आणि 2025साठी यामध्ये निवड करण्यात आलेली आहे नील मोहन यांची. तर नील मोहन हे भारतीय वंशाचे असून ते यूट्यूबचे CEO आहेत. तर या यूट्यूबच्या CEO ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तेव्हा पर्याय क्रमांक 4 नील मोहन हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध लेखकास प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले? तर 2025चा प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार मिळालेला आहे आनंद V पाटील यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 37. स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 नुसार 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये कोणत्या शहरास प्रथम क्रमांक मिळाला? तर स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 हे जाहीर करण्यात आलेले आहेत. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. आणि यानुसार जी 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे आहेत या शहरांच्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे इंदोर या शहराचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमधील पहिला क्रमांक आलेला आहे अमरावती या शहराचा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरतीही तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38. IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 या सूचीमध्ये भारत देशाला कितवे स्थान मिळालेले आहे? तर IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 या सूचीमध्ये भारत देशाला मिळालेले स्थान आहे 63वे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. भारतीय सेनेने आपले तंत्रज्ञान आणि संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअपच्या ऐवजी कोणते स्वदेशी सिस्टीम वापरण्यास सुरुवात केलेली आहे? तर जेव्हा मे महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये टेन्शन चालू होते किंवा वॉर लाईक सिच्युएशन होती,
तेव्हा आपले भारतीय तंत्रज्ञान असेल किंवा भारतीय आर्मीचे जे संभाषण असेल ते सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअपच्या ऐवजी भारतीय आर्मीने संभव या नावाची स्वदेशी सिस्टीम वापरली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला संभवचा फुल फॉर्म देखील ते विचारू शकतात. तर याचा फुल फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन. तर हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. संभव ही जी स्वदेशी सिस्टीम आहे त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी नारी 2025 नुसार भारतातील कोणते शहर हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित आहे? तर नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी हा जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरलेले आहे कोहिमा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. अपना घर हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण एक तरी प्रश्न तुम्हाला उपक्रमांवरती विचारतेच. त्यामुळे अपना घर हा जो उपक्रम आहे तो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा जो उपक्रम आहे अपना घर हा ट्रक ड्रायव्हरांच्या विश्रांतीसाठी त्यांना सोय व्हावी त्यांची सोय करण्यासाठी सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 42. भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून कोणते गाव घोषित केलेले आहे? हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा 100% तुम्हाला विचारू शकतात. तर भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरी हे गाव घोषित केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यातील आहे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 43. लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात स्थित आहे? तर हा प्रश्न इथे मी का घेतलेला आहे, कारण हे जे विमानतळ आहे लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला नुकताच इंटरनॅशनल आर्किटेक्चर अवॉर्ड 2025 मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे हे चर्चेत आहे. तर त्यामुळे असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की हे विमानतळ कोठे आहे? तर हे आहे गुवाहाटी या ठिकाणी आसाम राज्यात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. सायबर फसवणूक आणि द्वेषभाषण शोधण्यासाठी गरुड दृष्टी उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो गरुड दृष्टी उपक्रम आहे तो उपक्रम महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा उपक्रम कशासाठी आहे असा देखील प्रश्न विचारतील तर सायबर फसवणूक, सायबर क्राईम किंवा फ्रॉड आणि हेट स्पीच शोधण्यासाठी गरुड दृष्टी उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 45. घरपोच अन्नधान्य उत्पादनाच्या वितरणासाठी थायुमानवर योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही जी थायुमानवर योजना आहे ती योजना तामिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर ह्या योजनेचा उपयोग काय आहे किंवा पर्पज काय आहे? तर जे वयस्क व्यक्ती आहेत किंवा दिव्यांग आहेत तर त्यांच्या घरी जे काही सामान असेल किराणा मालाचे किंवा अन्नधान्याशी संबंधित ते घरपोच पोचवण्यासाठी ही योजना थायुमानवर सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या भारतीय क्रिकेट दिग्गजाचा समावेश ICC हॉल ऑफ फेम्समध्ये करण्यात आलेला आहे? तर जून महिन्यात ICC हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी कर्णधार MS धोनीचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. आणि MS धोनी हा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा 11वा भारतीय खेळाडू आहे.
त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. कितवा भारतीय खेळाडू असा देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 47. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर युनायटेड नेशन्सनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून 2026 हे वर्ष जाहीर केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48. भारतामध्ये 3000 किमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास कधी सुरू केला जाणार आहे? तर फास्टॅगवर आधारित वार्षिक पासची एक योजना लागू करण्यात आलेली आहे, ज्याची किंमत 3000 रुपये एवढी असेल आणि तो वार्षिक पास हा 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 या अहवालामध्ये भारताचा क्रमांक आहे 71वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो इंडेक्स आहे तो कोण जाहीर करतं? तर हा इंडेक्स देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF या संस्थेद्वारे जाहीर केला जातो. प्रश्न क्रमांक 50. भारताची पहिली महिला ॲट द कॅम्प ADC राज्यपालांसाठी कोण ठरलेले आहे? तर सर्वात आधी आपण ADC म्हणजे ॲट द कॅम्प हे काय आहे ते समजून घेऊया. तर ADC म्हणजे असे अधिकारी असतात की जे हाय लेवलचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील सैन्यातील, त्यांना मदत करण्यासाठी जे सहाय्यक अधिकारी असतात त्यांना ADC किंवा ॲट द कॅम्प म्हणून ओळखले जाते. तर अशा प्रकारची पहिली महिला ADC जी राज्यपालांसाठी काम करेल ती ठरलेली आहे मनीषा पाधी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर राष्ट्रपतींची पहिली महिला ADC कोण ठरलेले आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते आहेत यशस्वी सोलंकी या. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे होते 50 MCQ जे पाठीमागे झालेल्या GMC परीक्षेमध्ये ज्या पॅटर्नचे प्रश्न होते त्या पॅटर्नवरती आधारित असलेले प्रश्न आहेत हे, ज्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले मंथली करंट अफेअर बघायचे असेल तर ते देखील व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ते तुम्ही बघू शकता. त्याचा देखील तुम्हाला परीक्षेसाठी 100% फायदा होईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.